नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज गुरुवार 12 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, शेनगाव, मुंबई, सांगली, सातारा तसेच वसमत या ठिकाणी हळदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळाले आहेत मित्रांनो. पहा मग संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव. पण विनंती आहे मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला असेच पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे शेनगाव. आवक आलेली आहे हळदीला 16 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 11,000 रुपये, सर्वसाधारण दरम्याला 11,500 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 12,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मुंबई. आवक आलेली आहे हळदीला 198 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 18,500 रुपये, सर्वसाधारण दर 20,750 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 23,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे शेनगाव. लोकल हळदीला शेनगावला आवक आलेली आहे 15 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला आहे 11,000 रुपये, सर्वसाधारण दरम्याला 11,500 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 12,851 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती सांगली. सांगलीला आवक आलेली आहे हळदीला 4,288 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 12,900 रुपये, सर्वसाधारण दरम्याला 16,500 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 25,200 रुपये. यानंतरची बाजार समिती नांदेड. नांदेडला हळदीला आवक आलेली आहे 671 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 7,300 रुपये, सर्वसाधारण दरम्याला 13,255 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 14,245 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती हिंगोली. आवक आलेली आहे हळदीला 1100 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 12,400 रुपये, सर्वसाधारण दरम्याला 13,450 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 14,500 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती पुन्हा सांगली. आवक आलेली आहे 4,410 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 13,300 रुपये, सर्वसाधारण दर 17,100 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 26,200 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वाशिम. लोकल हळदीला आवक आलेली आहे 60 क्विंटलची. कमीत कमी दरम्याला 11,200 रुपये, सर्वसाधारण दर 12,900 रुपये, तर जास्तीच्या दरम्याला 13,325 रुपये.